ठीक आहे, सुरू करूया. मी विचार करत होतो अजून थोडेसे. सुरू करायचं ना. सर्वांना नमस्कार मित्रांनो. अतिशय तातडीनं खरं तर हे फेसबुक लाईव्ह घेतोय. फक्त अर्ध्या तासाच्या शॉर्ट नोटीसवर आपण भरपूर जण सध्या फेसबुक लाईव्हसाठी उपस्थित झाला. हे फेसबुक लाईव्ह घेण्याच्या पाठीमागचं मुख्य कारणच हे आहे की गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं फोन येत आहेत माझ्याकडं. म्हणजे जवळपास मला वाटतं सर्वच मुख्य समन्वयकाकडे हे फोन जात असतील. तसे माझ्याकडे 2-3 दिवसापासून कंटिन्यू सातत्यानं फोन येत आहेत. कोणाचा ना कोणाचा जवळपास नाही म्हणलं तरी दर दिवसाचे मिनिमम 100च्या वरती कॉल येणं सुरू झालेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सर्वांना सांगता काही गोष्टीचं विश्लेषण करता नाकी नऊ येत आहे. त्यापेक्षा विचार केला की आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांसोबत एकदा संवाद साधूया की जेणेकरून काही जे प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत किंवा एक संभ्रम तयार झालेला आहे, या संभ्रम तयार झालेल्या परिस्थितीमध्ये सर्वांना काही गोष्टी तुमच्यासोबत बोलणं नितांत गरजेचं झालेलं आहे. कारण काय होईल की हा संभ्रम जर वाढतच गेला आणि याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लोक जर नको तेवढी चर्चा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा तत्सम इतर सोशल मीडियावर जर करत असतील तर ही गोष्ट अतिशय सर्वांसाठीचीच घातक होणारी गोष्ट आहे. ही लक्षात येत चाललेलं आहे. आणि या गोष्टीचा फायदा नको त्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट उचलण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपल्यासोबत हितगुज करणं मला गरजेचं वाटलं. खरं तर या बाबतीमध्ये सर्वच मुख्य समन्वयक म्हणून जे घेणारे आहेत किंवा जे या आंदोलनाचं नेतृत्व करतात, नेतृत्व तर सर्वच शिक्षक बांधव करत आहेत, परंतु त्याच्यातही जे समोर राहणारे आमचे समन्वयक आहेत यांनी या बाबतीमधला संभ्रम जो आहे तो दूर करणं नितांत गरजेचा झालेला आहे. कारण हा जर संभ्रम अशाच प्रकारचा वाढत गेला तर कदाचित याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आजचं हे तातडीचं फेसबुक लाईव्ह घेणं मला नितांत गरजेचं वाटलं. कारण अधिकचा जर वेळ वाया घातला तर याच्यामध्ये नको त्या दिशेला ही चर्चा वळू शकेल असं याच्यामधून लक्षात येणं सुरू झालेलं आहे. त्याच्यासाठी बांधवांनो, मी आताच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणजे जी पोस्ट पाठवली त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं, त्याच्यामध्ये विषयही विशद केलेला आहे की त्रुटीपात्र शाळांच्या संदर्भामध्ये जी सध्या चर्चा चालू आहे वाढीव टप्प्याच्या संदर्भामध्ये, या चर्चेला कुठंतरी विराम बसणं नितांत गरजेचं झालेलं आहे. ही चर्चा नको तेवढी वाऱ्याच्या गतीनं किंवा ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते, ही आग जशी जोरानं पसरत जाते
तशा प्रकारची ही पसरणं सुरू झालेली आहे. आणि एक दोघायला 4 जणायला फोनवर समजून सांगून खरं तर बरंचसं त्याच्यामध्ये एनर्जी वाया चाललेली आहे. त्याच्यामुळं हा फेसबुक लाईव्हचा प्रपंच करणं गरजेचं वाटलं. या माध्यमातून आपल्यासोबत ते हितगुज करणं मला संयुक्तिक वाटलेलं आहे. बांधवांनो, गेल्या 8 आणि 9 तारखेला आपण सर्वांनी एक ऐतिहासिक अशा प्रकारचं आंदोलन उभं केलं आणि त्या दिवशी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची आपली मोठ्या प्रमाणावर संख्या ही आझाद मैदानावर उपस्थित राहिली. या संख्येच्या उपस्थित राहण्याचा परिणाम म्हणून 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्यासोबत चर्चा करावी लागली, आपल्या शिष्टमंडळासोबत बोलावं लागलं. आणि या शिष्टमंडळासोबत नुसतं त्यांनी बोललेच नाही, तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी एक शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 18 तारखेच्या आत म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये घोषणा करेल. आणि तुमचा जो निधीचा प्रश्न आहे, मी शब्द खूप जपून वापरतोय बांधवांनो, कारण निधीचा जो प्रश्न आहे तो निधीचा प्रश्न मी तुमचा निकाली काढेल. बांधवांनो, मला त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असताना मी स्वतः त्या ठिकाणी एक प्रश्न साहेबाच्या समोर, देवेंद्र भाऊच्या समोर उपस्थित केला होता की साहेब 10 ऑक्टोबर 2024ला जी मंत्रिमंडळ बैठक झाली, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला होता की या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानुसार आपण 14 ऑक्टोबर 2024 रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की 3361, 3379, 3361, 3379, 3261, त्याचबरोबर 511 आणि दुसरं एक हेड आहे. या हेडमधून यांच्या वेतनाच्या अनुदानाचा खर्च भागवण्यात यावा. याच्यासाठी देवेंद्र भाऊंना आम्ही फक्त एवढीच एक म्हणजे मी स्वतः ती विनंती केली होती. सर्व शिष्टमंडळातल्या सदस्यांना आपण ही गोष्ट विचारू शकता किंवा आमदार महोदयांनाही विचारू शकता. तर त्याच्यामध्ये मी ही एक विनंती त्याला केली की आपण फक्त 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश आयुक्तांना द्यावेत, ही अशा प्रकारची एक स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये केली होती. त्याच्यावर देवेंद्र भाऊंनी एक शब्द दिला होता की अशा प्रकारचं केवळ आणि केवळ मी अंमलबजावणीचे आदेश दिले तर कदाचित तुम्हाला निधी म्हणजे नुसता तो कागद होईल. आणि मी म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी तुम्हाला तुमच्या या शासन निर्णयाची अंमलबजावणी डायरेक्टली म्हणजे निधीसहित व्हावी अशी माझी नम्र विनंती म्हणजे नम्र भावना आहे म्हणे. आणि या भावनेमुळंच मी तुमचं येत्या 18 तारखेच्या आत सभागृहामध्ये याच्या संदर्भामध्ये निवेदन करणार आहे, अशा प्रकारचा त्यानं शब्द दिला होता. आणि तुमचा निधी तुम्हाला निधीसहित या शासन निर्णयाची अंमलबजावणी केल्या जाणार आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं होतं. तिथं सगळ्या आमदार महोदयानं ही गोष्ट उचलून धरली, नंतर ही गोष्ट उचलून धरली की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार तातडीनं निधी वितरित करून त्याची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे. बांधवांनो, एवढं स्पष्ट बोलल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी 14 ऑक्टोबर 2024च्याच मुद्द्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला होता. त्याच्यामध्ये कुठं आणि कुठंही या शासन निर्णयाला 1% कुठं तरी याच्यात बदल करण्याचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा सुतोवाच केला नाही. याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाचं, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाचं, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबाचं, या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांनी या शासन निर्णयानुसारच आपल्याला
निधी द्यायचं मान्य केलं. त्याच्यामध्ये सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात आली की 1 जुलै 2025 पासूनचा सध्याचा तातडीचा टप्पा म्हणजे तातडीचं वेतन सुरू करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा. याच्यामध्ये असंही आमदार विक्रम काळे साहेबांना आणि इतर काही आमदार साहेबांना एक गोष्ट मांडली की आता आपण 1 जुलै 2000 म्हणजे जुलै महिन्याचं वेतन तातडीनं निघावं याच्यासाठीचं तातडीनं निधी उपलब्ध करून द्या. आणि एरियसचा जो निधी आहे तो एरियसचा निधी हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पूर्वनी मागणी लावून तो निधी आमच्यासाठी मंजूर करून द्या. तर ही गोष्ट स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणीही मान्य केली. त्याने सांगितलं की अशाच प्रकारचं करूत. आता तुमचं जर एकदा वेतन सुरू झालं तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही याच्यासाठीचा ठाम विश्वास त्यांनी सर्वांना आम्हाला दिला आणि सांगितलं की मी तुमचं काही झालं तरी तुम्हाला 18 तारखेच्या आजपर्यंत मी तुमची सभागृहात घोषणा करून तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो. बांधवांनो, ही आता जी मधली घटना जसं बोललेलं आहे आज इट इज मी जशाला तसं तुम्हाला सांगितलंय. याच्यामध्ये तीळ मात्रही एकही शब्द इकडच्या तिकडं सांगितलेला नाही. वाटल्यास या बाबतीमध्ये जेवढे समन्वयक तिथं 10 जणांचं शिष्टमंडळ होतं या 10 जणांच्या शिष्टमंडळातल्यापैकी कोणाला आणि कोणालाही जरी आपण ही गोष्ट विचारली तर अशाच प्रकारची चर्चा झालेली आहे निधीच्या संदर्भामध्ये. कुठंही 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयामधला एक सुद्धा बदलण्याचा त्या ठिकाणी कोणी आणि कोणीही विचार केला नव्हता किंवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा या बाबतीमध्ये कुठलंही साधा उल्लेखही त्या बाबतीमध्ये केला नाही की हा आम्ही GR बदलणार आहोत किंवा काय करणार आहोत. मग एवढं जर सगळं काही स्पष्ट असताना मध्येच मागच्या 3 दिवसापासून एक चर्चा रंगल्या चालली जी की अतिशय आणि अतिशय घाणेरड्या पातळीवरची ही चर्चा आहे असं मला वाटतंय की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही कुठलाच म्हणजे तथ्य न जाणता किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यामधली शहानिशा न करता नको तेवढी आमच्या स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या दिशेनं केलेली ही कृती आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात विशेष करून त्रुटी पात्र बांधवांच्या बाबतीमध्ये. कारण याच्यामध्ये काय आहे बांधवांनो, 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की त्रुटीसाठी आम्ही त्रुटीपात्र शाळांसाठी 2 टप्पे वाढीव 2 टप्पे देत आहोत म्हणून. मग जर वाढीव टप्पे 2 देणार असतील तर त्याच्या बाबतीमध्ये 1 जुलैपासून निधी देणार होते ते त्याच्याऐवजी 1 ऑगस्टपासून दिला. आपण ते मान्य करू की 1 ऑगस्टपासून निधी दिला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 30 मार्च म्हणजे 8 महिने. या 8 महिन्यासाठी 970 कोटीचा निधी मंजूर केला गेला. किती? 8 महिन्यासाठी 970 कोटीचा निधी मंजूर केला. हा जर निधीचा जर आपण विश्लेषण केलं तर त्याच्यानुसार लक्षात येतं की त्रुटी पात्र शाळांच्या वाढीव 2 वाढीव टप्प्यासहितचा हा निधी आहे. किती? 2 वाढीव टप्प्यासहितचा हा निधी मंजूर झालेला आहे. मग जर 2 वाढीव टप्प्यासहितचा निधी मंजूर असेल तर त्रुटीपात्र शाळांचा 1 टप्पा काढूनच घेतला जाणार. ही एकदम अशी नालायक चर्चा का आणि कशासाठी उद्भवल्या गेल्या हा माझा पहिला प्रश्न आहे. अरे जर गव्हर्नमेंट स्वतःहून सांगते की आम्ही तुमच्यासाठी हा निधी मंजूर केला, गव्हर्नमेंटनं आजपर्यंत तरी कुठल्याही त्याच्या जबाबदार व्यक्तीनं समोर येऊन नाही सांगितलं की अशा प्रकारची तुमच्या बाबतीमध्ये गोष्ट होणार आहे म्हणून. कोणाच्या तरी फोनवर बोलला किंवा कुठला तरी एखादा अधिकारी बोलला की असं होणार आहे म्हणून ती आम्ही ग्रुपवर चर्चा रंगवायची अशा प्रकारची. ही कुठली मानसिकता झाली? मी गेल्या वर्षीपासून ज्या दिवशी 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय आला
या निर्णयाचं विश्लेषण करण्यासाठी एक फेसबुक लाईव्ह घेतलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की निधीची आपल्याला गरज नाही म्हणून, कारण या शासन निर्णयामध्ये या हेड दिलेल्या आहेत आणि या हेडमधून यांच्या वेतनाचा खर्च भागवा म्हणून सांगितलेलं होतं. फायनान्शियल डिसिप्लिनच्या माध्यमातून ज्या वेळेला मी त्याचाही अभ्यास केला होता की अशा प्रकारचं एखादा शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये जर निधीच्या तरतुदी सहित सांगितलं तर मग ती गोष्ट आपण सोडून नको त्या गोष्टीच्या पाठीमागं त्या वेळेला पळालो आणि सांगितलं की आमचा निधीच नाही. आमच्या तर काही उत्साही कार्यकर्त्यांना डायरेक्टली आंदोलनं लावले मुंबईला आणि तिथं आंदोलनं लावून डंका पिटला गेला की नाही आमचा निधी नाही, आम्हाला निधी मंजूर करून द्या, आमचा निधी नाही, आम्हाला निधी मंजूर करून द्या. आणि शेवटी मग आपल्याला या गेल्या महिन्यामध्ये नको तेवढं मोठं आंदोलन करावं लागलं. म्हणजे जी गोष्ट पुणे स्तरावर होती ती आम्ही मुंबई स्तरावर नेऊन घातली, मंत्रालयाच्या स्तरावर नेऊन घातली. आजही आम्ही त्रुटीपात्राचे पात्र असलेल्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये काय गोष्ट करणं चालू झाली. अरे जी कुठं चर्चाच नाही, ज्याचा कुठंही मागमुसही नाही, ती आम्ही स्वतःहून ती चर्चा रंगवायला लागलो. स्वतःहून गव्हर्नमेंटकडे चाललो की नाही आमचं तर त्रुटीपात्राचं आमचे 2 टप्पे आहेत, आम्हाला 2 टप्पे द्या म्हणून. अरे तुम्हाला कधी कोणी नाही म्हणलंय म्हणून दुसरा टप्पा भेटणार नाही म्हणून, किंवा कुठं आलेला आहे शब्द एखादा की 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय रद्द करतोय किंवा अधिक्रमित करतोय म्हणून. शिक्षण मंत्र्यांना त्या दिवशी सभागृहात बोलले तसं काही, म्हणजे एका शब्दानं तरी शिक्षण मंत्री बोलले का त्या दिवशी की आम्ही त्रुटीपात्र शाळांचा 1 टप्पा रद्द करतोय म्हणून. शिक्षण मंत्र्यांना तर स्पष्टपणानं सांगितलं 49,000 लोकांच्या वेतनाचा आम्ही खर्च एवढा मंजूर केलाय बरं. मग एवढा जर खर्च मंजूर केलेला असताना विनाकामाची चर्चा कशासाठी रंगवल्या चालली. म्हणजे जी गोष्ट म्हणजे घडणारी नाही तिला आम्ही घडा म्हणून सांगायला लागलोय की काय. म्हणजे हे कशासाठी चाललंय हा प्रकार. म्हणजे परत त्रुटीपात्र बांधवांच्या वर अन्याय करण्यासाठी काय या गोष्टी चालल्यात की काय. अरे म्हणजे किती कमाल आहे का नाही ही गोष्टीची. जी गोष्ट गव्हर्नमेंटच्या मनीना ध्यानी आहे ती आम्ही गव्हर्नमेंटच्या गळी उतरायला लागलो. तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय, तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय. अरे वा, ही तर कमालच झाली की नाही. आता किती मोठी गोष्ट झाली. तुम्ही आमचा टप्पा काढून घेताय म्हणून. अरे गव्हर्नमेंट तुम्हाला द्यायला तयार झाला ना. 970 कोटीचं पहा तुम्ही, सगळं त्रुटीपात्र वाढीव टप्प्यासहित डबल टप्प्यासहितचा त्याच्यामध्ये निधी मंजूर केलेला आहे. जर तो निधी जर कमी मंजुरी झाला असता तर आपण म्हणलं असतं 8च महिन्याचा तो निधी आहे. 8 महिन्यासाठी तुम्हाला आपल्याला 970 कोटीचा म्हणजे जवळपास 1000 कोटी दिले गव्हर्नमेंट. मग हे 1000 कोटी आले कशासाठी. 1160 कोटी लागतात आपल्याला पूर्ण वर्षभराच्या टप्प्यासाठी. इथं तर 8च महिने, 4 महिन्याचा शिल्लक एक्सेस निधी कसा काय इथं काल्यासारखं वाटतंय. याचा तर कधी विचार केला का आपण थोडासा तरी. आमचे तर काही उत्साही कार्यकर्ते असे आहेत की आमदार लोकांना निवेदन देणं सुरू केलं की नाही आमचा निधी चाललेला आहे, आमचा 1 टप्पा चाललेला आहे, तुम्ही गव्हर्नमेंटकडे मांडा म्हणून. अरे कमाल आहे का नाही. ही अशी हा तुमचा अभ्यास असतो का. या प्रकारचा अभ्यास का करून आपण गव्हर्नमेंटकडे मागणी करणार आहोत का. आणि जी झालेली गोष्ट आहे तिच्यासाठी म्हणजे कुठल्या दिशेनं आमचा शिक्षक या बाबतीमध्ये चर्चा रंगवतोय. आता तर एका कार्यकर्त्यानं, वाशिमच्या एका कार्यकर्त्यानं मला फोन लावला आणि सर म्हणे आपलं आता सध्या काहीच आहेत ना या घर बशा लोकांनीच या गोष्टी चालवलेल्या आहेत. जे कुठंच आंदोलनामध्ये येत नाहीत आणि जे आंदोलनामध्ये येणारे काही आमचे नग आहेत की ज्यानं अभ्यास न करता काही गोष्टी डायरेक्टली समोर एकदम फेसबुक म्हणजे सोशल मीडियावर मांडतात. अरे जर तुम्हाला तसं काही वाटलं तर सगळ्या समन्वयकासोबत बोला,
सगळ्यांसोबत गोपनीय पहिले चर्चा करा ना. तुम्हाला जर वाटतच असेल असं, पण विनाकामाचं नको ती चर्चा रंगू नका ना अशा प्रकारची फेसबुक, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर. तुमच्या प्रत्येक ग्रुपला शासनाचा माणूस बसलेला आहे. कारण ग्रुपवर जर अशा प्रकारची आपण चर्चा रंगवणार असतील, ग्रुपवर अशा प्रकारचं जर आम्ही आमचं वर्तन ठेवणार असतील, तर आम्ही स्वतःहून आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हा त्याचा अर्थ होतोय. आणि विशेषतः त्रुटी पात्र बांधवांना माझी नम्र विनंती आहे. अरे जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वतःच करून घेत चाललेले आहोत, हे म्हणजे फिक्स होईल. आणि गव्हर्नमेंटला जाणीवपूर्वक, गव्हर्नमेंटला तर ह्याच गोष्टी पाहिजेत ना. गव्हर्नमेंटला काय जेवढा अशा गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. जर काही अडचण आपण सहज घेऊ शकतो ना, कशाला गव्हर्नमेंटच्या भानगडीमध्ये आता पडताय. हेच मला आपल्याला समजून सांगायचं होतं की नको त्या भानगडीमध्ये सध्या पडू नका, नको ती ग्रुपवर चर्चा रंगवू नका, नको ती गोष्ट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये देऊ नका. फक्त आता सध्या निधी वितरण कसं होईल याच्यासाठीचा आपण प्रयत्न करू. एकदा निधी वितरण झालं ना 970 कोटीचं, सगळे वाढीव टप्पे भेटणार म्हणजे भेटणार, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. परंतु आपण जर ही कृती करत असतील तर 100% गव्हर्नमेंट परत एकदा विचार करेल. आणि आपण जेवढं लढून मिळवलेलं आहे, ते आपण विनाकामाच्या आपल्या आततायी गोष्टीमुळं सगळं पाण्यात मातीत घालतील. हे मात्र मी तुम्हाला शेवटी इशारा वजा ही गोष्ट सांगत आहे. त्याच्यामुळं बांधवांनो, परत एकदा मी आपल्याला नम्र विनंती करतो की अशा चुकीच्या गोष्टीपासून आपण थोडंसं दूर राहा. नेमक्या गोष्टीवर फोकस करू. निधी वितरणाचा तातडीनं आदेश कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करू. उर्वरित ह्या ज्या फालतू सध्या चर्चा चालल्यात ना, या चर्चेला तातडीनं आपण पूर्णविराम द्या, हीच मला या माध्यमातून आपल्याला विनंती करायची. धन्यवाद. आपण सर्वजण जॉईन झालात. मला इतका वेळ ऐकून घेतलं त्याच्याबद्दल